मित्रांनो, हा व्हिडिओ पाहताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर समजून घ्या अजून तुमचं हृदय जिवंत आहे। एका हॉस्पिटलच्या शांत खोलीत घडलेला हा क्षण आज लाखो लोकांना आतून हादरवतोय। हॉस्पिटल, पांढऱ्या भिंती, मशीनचा आवाज आणि एका बेडवर जीवन आणि मृत्यूच्या मध्ये अडकलेला एक बाप। शरीर थकलेलं होतं, डोळे मिटलेले होते, श्वास जड होऊन गेला होता, आवाजात ताकद उरलेली नव्हती आणि त्याच बेडच्या बाजूला उभी आहे एक नन्हीशी मुलगी। वय इतकं लहान की हातात खेळणं असायला हवं होतं, पण आज तिच्या हातात आहे पाण्याची बाटली। ती घाबरलेली आहे, डोळ्यात भीती आहे, पण हात थरथरत नाही। ती हळूच वागते, बापाच्या ओटाजवळ बाटली नेते, एक एक थेंब पाणी अतिशय काळजीपूर्वक। जणू तिला माहिती आहे हा क्षण चुकला तर आयुष्यभर बोचत राहील। खोलीत उपस्थित प्रत्येक जण शांत, कोणीही काही बोलत नाही। डॉक्टर थांबलेत, नर्स थांबले आहेत, कारण त्या क्षणी ती फक्त एक मुलगी नाही, ती एक आधार आहे, ती एक आशा आहे, ती एक संपूर्ण कुटुंब आहे। लोक म्हणतात ना, मुलगी दुआने येतात, पण आज त्या खोलीत उभा असलेला प्रत्येक माणूस फक्त एकच वाक्य कुजबुजतोय, मुली नशिबाने मिळतात। ती मुलगी पाण्याचा शेवटचा घोट पाजते आणि अचानक त्या बापाची बोटं हलतात, डोळे हळूच उघडतात आणि तो फक्त एवढंच म्हणतो, बाळा। तो शब्द त्या खोलीत बॉम्ब सारखा फुटतो। डोळे भरलेले अश्रू थांबत नाहीत, कारण त्या क्षणी ती मुलगी फक्त पाणी नाही पाजत होती, ती आयुष्य पाजत होती, हिम्मत पाजत होती, जगण्याचं कारण देत होती। आज ही काही लोक म्हणतात मुलगी म्हणजे ओझं, पण हा व्हिडिओ सांगतो मुलगी म्हणजे संकटात उभी राहणारी शक्ती, आई वडिलांची काळजी, घराचा आधार आणि कठीण काळात सगळ्यात मजबूत खांदा। हा व्हिडिओ शेअर करा, कारण प्रत्येकाला कळायला हवं। अशाच व्हिडिओसाठी आपल्या SS स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा।